1-2 ठिकाणी मी जॉबसाठी अप्लाय केलंय. जय, तुझ्याशी बोलतेय मी. हाँ बोल ना. मी म्हणाले की मी एका ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केलंय. हाँ. आपण घाई नाही ना करत होता तिथे. जय, खरं तर हे आपल्याला आधीच करायला हवं होतं. आणि आता तर ऑफिसमध्ये सगळ्यांशीच एक खूप छान नातं तयार झालंय आपलं. ऑफिस सोडताना खूप त्रास होणार आहे. खूप जीवावर येतं सगळ्यांशी हे असं खोटं बोलायला. पण जोपर्यंत आपण तिथे आहोत तोपर्यंत खोटं वागावंच लागेल. तुझं बरोबर आहे अदिती, पण आपण प्रयत्न करतोय ना. आणि खोट्याचं आयुष्य फार नसतं ग. तुला दुसरी नोकरी लागली की खोटं बोलावं लागणार नाही. माझी बिझनेसची एक संधी आहे अजून. सुहास सांगत होता ते क्लायंट जर पुढच्या महिन्यात इथे नाही आले तर मला दुबईला जावं लागेल. बघू काय होतंय. लवकर जॉब मिळायला हवा. मिळेल, लवकरच तुला जॉब मिळेल. पण आदिती एक प्रॉब्लेम आहे ग. काय? तुला जॉब मिळाल्यावर तू हे ऑफिस सोडून जाणार, मग माझ्यावर लक्ष कोण ठेवणार? जुई, रजनी पासून मला कोण सोडवणार? का तुझ्यावर लक्ष ठेवायला मीच हवी का ऑफिसमध्ये? म्हणजे स्वतःहून तुम्ही लांब नाही राहू शकत मिस्टर जय खानोलकर? नाही म्हणजे आता जर तुम्हाला लांब राहायचंच नसेल तर मी काय करणार? लांब तर आपण असतो आदिती एकमेकांपासून या ऑफिसमध्ये. आणि आता तर तुम्ही नोकरी सोडून जाणार म्हणजे 24 तास माझ्यापासून लांब बसणार. त्रास तर होणारच. माणसं लांब गेली तर त्यांच्यातलं प्रेम वाढतं. आणि प्रेम वाढलं की नात्यातला दुरावाही कमी होतो. जिन्याचा स्वभाव पहिल्यापासून असाच आहे. एकदा बोलायला लागला म्हणजे थांबणारच नाही. आणि रागवला की किती बोल बोल म्हटलं तरी बोलणार. मी एवढं बघायला आले त्याला माझ्याशी बोलतच नाहीये. रागवलाय माझ्यावर मी भेटायला आले नाही म्हणून. सांग तुझ्या नवऱ्याला मी पण रागवले त्याच्यावर. त्याने का नाही फोन केला मला? यांचा हा रुसवा असाच सुरू राहणार. पण जय आधी तिला कळवायला हवं. मी तुमच्यासाठी चहा आणते. नको नको, तू आज जाऊ नकोस. तू बस इथे. आपण अगं तुगं केलं तर चालेल ना? तू बस. हा काय माझ्याशी बोलतच नाहीये, मग मी कोणाशी बोलू? बस बस. काय ग मला एक कळलं नाही, या वयात एवढी कुस्ती खेळायची का हौस याला? म्हणजे आता नाही जमत ना या वयात, तर कशाला खेळायची कुस्ती बिस्ती? कुणी कुणी लोळवलं कुणी याला? म्हणूनच हात गळ्यात आलाय. कोण म्हणाल? कोण म्हणाल कुस्ती खेळतो तुम्ही? किचन मध्ये पापडाचा डबा काढायला गेलो होतो, ते स्टुलक लढलं, पडलो मी. उगाच काहीतरी अफवांवर विश्वास ठेवू नकोस. ही म्हणाली असेल नाही? मी कुणीही म्हणालं नाही, मीच म्हणाले. बोललास की नाही?
विसरलास का आमची जुनी ट्रिक तुला बोलतं करण्याची? रागवलं ना याला असं चिडवायचं म्हणजे बोलतो हा. तुला आता हे एवढ्या वर्षात कळलंच असेल. बर मला सांग दिन्या, पापड काढताना पडलास ते पापड खाल्लेस की नाही? पापडाचा चिवडा झाला होता. मी काय म्हणते, आता तुम्ही बोला यांच्याशी, मी चहा करते. बर बर. अहो तुम्ही घ्याल? हो घेईल की तो. मग चहा पिता पिता गप्पा मारू आपण. ठीक आहे चहा आण. पण मी चहा पिता पिता गप्पा मारत नाही. हा बर आलेच मी. मी येऊ का मदत करायला किचन मध्ये? ए तू काय या हाताने मदत करणार? तिचं काम वाढवून ठेवशील. आलेच. तिने काळजी घे रे. या वयात कुठे स्टूलावर वगैरे चढायला जातोस? फ्रॅक्चर विक्चर झालं नाही, नशीब थोडक्यात निभावलं. दिन्या आय एम सॉरी. मला काही बोलायचं नाही. तू माझ्यावर खूप रागवलायस आणि तुझं रागवणं योग्यच आहे. त्या दिवशी ऑफिसमध्ये मला काही कल्पना नसताना मी तुझ्याशी तुझ्याबद्दलच बोलत राहिले रे. आणि मी जे काही बोलले ना त्यातलं मला आदितीने काही सांगितलं नव्हतं. ती असं कधीच म्हणाली नाही की माझे काका विक्षिप्त आहे. तू तिथून गेल्यावर खूप रडली ती. सांगत होती सगळ्यांना माझे काका किती चांगले आहेत, माझ्यावर किती प्रेम करतात. पण दिन्या तुझ्या वागण्याचा इतरांनी वेगळाच अर्थ काढला रे. कारण त्यांना माहिती नाहीये ना तू कसा आहेस ते. आणि मलाही माहिती नव्हतं की ते तुझ्याबद्दल बोलतायत म्हणून, नाहीतर मी त्यांना सांगितलं असतं तू कसा आहेस. पण माझं चुकलंच. मी काही नीट जाणून न घेता समजून न घेता तुलाच तुझ्याबद्दल सांगत राहिले काही बाई. पण दिन्या मला एक सांग, तुला दुःख व्हावं असं कधीतरी माझ्या मनात येईल का रे? येईल? त्या घटनेनंतर मला खरंच कळेना की तुझ्याशी काय बोलू, कसं बोलू, कसं तुला सॉरी म्हणू. मला खूपच अपराधी वाटत होतं. मग विचार केला की तुझा राग शांत झाल्यावर बोलूया. मग एकदा वाटलं तूच तुझा राग शांत झाल्यावर फोन करशील मला, भांडशील फोनवर. पण तुझा फोनही आलाच नाही. तू पडलास असं कळलं न राहून तुला बघायला आले. आय एम सॉरी. तू माझ्या त्या चुकीबद्दल खरंच माझ्याशी बोलणार नाहीयेस का? अरे आपण इतक्या वर्षांनी भेटलो त्याचं कारणच मला वाटतं की आपल्या मैत्रीचा धागा खूप अतूट आहे म्हणून भेटलो आपण. मी एवढंच सांगते, आपल्या मैत्रीचा धागा तोडू नकोस. आदिती म्हणाले की या मीटिंगला जाणार आहेत म्हणून काळजी मिटली होती. या अचानक कशा आल्या? आणि आता जय आदिती एकत्र आले तर बापरे. काकूंचा फोन. आपल्याला उशीर झाला म्हणून फोन केला असेल.
घे ना मग. जय आपण ऑलरेडी पोहोचलोय. तू बेल वाजव. आदितीच आली असेल ना. अरे बापरे, ही दोघं आले की काय आता? तिला माहितीच नाहीये आज माझी मीटिंग लवकर संपली म्हणून मी इकडे यायचं ठरवलं ते. तिला आता एकदम सरप्राईज मिळेल. दार का नाही उघडत? कदाचित कामात असतील काकू. थांब थांब थांब, मी दार उघडते. तिची जरा मजा करू. जय तू हाऊ, मी काकांना भेटायला आलो. आदिती मॅडमच्या पडले ना ते. हा, मी सुद्धा दिन्यालाच आदितीच्या काकांनाच भेटायला आले मी सुद्धा. अगं, त्याला बाहेरच थांबवणार आहेस का? बोला ना. हो हो, या ना. ये जय, आत ये. आऊ, आज तुमची मीटिंग होती ना? पण लवकर आटपली मीटिंग. मग विचार केला तुझ्या काकांना भेटून यावं. ते काका काय तुझे बोलतच नाहीयेत माझ्याशी. रुसलेत मैत्रिणीवर. अरे जय, हा, काकांना भेटायला आलास ना? बस ना, बस. बोल त्यांच्याशी. हॅलो काका. कसे आहात? कसे पडलात? बरं आहे ना आहात? दिन्या, काय झालंय काय तुला? तुझा माझ्यावर राग आहे ना? मग त्याच्याशी का बोलत नाहीयेस? अरे तो एवढी तुझी विचारपूस करतोय, तू काहीच बोलत नाहीयेस? हे बघ कुमू, बरं आहे मी. हा, हे त्याला सांग ना. डायरेक्टली त्याच्याशी का बोलत नाहीस? नाही बोलत मी. हा, पाहिलं, हे असं असतं यांचं.
अहो आता एकत्र काम करायचं म्हणजे एकमेकांच्याकडे जाणं येणं सुरूच राहतं ना. पण यांना आदितीचे मित्र मैत्रिणी घरी आलेले मुळीच आवडत नाहीत. आणि अहो हे आत्ताच नाहीये, पहिल्यापासून हे असंच आहे. काय? अरे दिने काय काय ऐकते काय मी हे? मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात रमणारा तू आणि तुला आदितीचे मित्रमैत्रिणी घरी आलेले आवडत नाही? आपल्या मुलांची आपल्याला काळजी असते, मला मान्य आहे, पण अरे जय खूप चांगला मुलगा आहे आणि मित्रमैत्रिणी असायलाच पाहिजेत आयुष्यात. बघा हेच तर मी त्यांना सांगत असते. आता मागे कम्प्युटरवर हे तुमचं नाव शोधत होते तेव्हा मी कुठे केली चिडचिड? हे बघ हे, माझी आणि कुमुची गोष्ट वेगळी आहे. काय काय वेगळी आहे? आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा एकमेकांच्या घरी जात नव्हतो? अरे आपले मित्रमैत्रिणी आपल्या घरी यावेत असं सगळ्यांना वाटणारच ना. जिन्या कमालच आहे तुझी. मला वाटलं नव्हतं एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तू एवढा चिडशील म्हणून. जय तुला मी सांगते, तू या दिन्याचं काही मनावर घेऊ नको. हो आऊ मी चहाचं बघते हा. अगं केलाय मी. मग मी घेऊन येते. थांब थांब मी पण आले. काकू मला खूप टेन्शन आलंय. अगं कुमुदिनीला दारात बघून माझी पण अशीच अवस्था झाली होती, म्हणून मी तुला फोन लावत होते तर तू फोन उचललाच नाहीस. डायरेक्ट बेलच वाजवलीत तुम्ही. काकू काका जयशी नीट बोलतही नाहीये. मला तर भीती वाटतेय. आऊंना वेगळं काहीतरी नाही ना वाटणार? म्हणजे जय आणि माझ्यामध्ये भलतच काहीतरी चाललंय असं नाही ना वाटणार? मला ना तुमचं काही कळतच नाही. म्हणजे तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला भीती वाटते की ऑफिस मधल्या लोकांना वाटेल तुमचं काहीतरी प्रेम प्रकरण चाललंय की काय. सहसा आधी प्रेम होतं आणि मग लग्न. तुमचं उलटच झालंय, आधी लग्न आणि मग प्रेम. काकू खरंच मला काय करावं ना काहीही सुचत नाहीये. अगं मला नाही वाटत कुमुदिनी काही वेगळा विचार करेल असं. इतकी जुनी मैत्री जपणाऱ्या व्यक्तीलाच मैत्रीचा अर्थ कळू शकतो. एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र असले म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहे असा संकुचित विचार करणाऱ्यातली ती नाहीये. तसंच असू दे. बरं चला आता हा चहा घेऊन बाहेर जाऊया. हो हो जाऊया चला. या. थँक्यू. काका चहा. मला नकोय. मी वेळी अवेळी चहा घेत नाही. अरे तू आणि चहाला नाही म्हणतोस? चहाचं उत्पादन थांबवायला हवं. जय जयराम चहा या. जिन्या इतक्या दिवसांनी तुला भेटले, खरंच खूप बरं वाटलं. पण बरं झालं तुम्ही आलात. त्यांना सुद्धा बरं वाटलं, नाहीतर अहो उगीच चिडचिड करत होते. मी काही चिडचिड करत नाही. हो नाही नाही,
माझा मित्र अजिबात चिडचिड करत नाही. उगीच भलते सलते आरोप करू नकोस त्याच्यावर. जे तुला मगाशी सांगत होते ना मी, तर खूप वर्षांनी आम्ही भेटलो. ती जागा कुठली माहितीये? तो आमच्या कॉलेजमध्ये असतानाचा अड्डा होता. तिथे म्हणे दुरावलेली माणसं एकत्र येतात आणि आम्ही योगायोगाने तिथेच भेटलो. कॅफे मूनलाइट ना, कॅफे मूनलाइट.